नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या तासामध्ये आपण काय बघणार आहे, गुणाकार व भागाकाराचे नियम बघणार आहे। डोक्यात एक गोष्ट ठेवायची आहे की गुणाकार करायचा असू द्या किंवा भागाकार करायचा असू द्या, दोघांचे नियम काय सारखेचे, दोघांचे नियम वेगवेगळे नाहीये। गुणाकार करा किंवा भागाकार करा, नियम दोघांचे सुद्धा काय सारखेच आहे, तेच नियम आपण बघणार आहोत। बघा आता तुम्हाला गुणाकार करायचा असू द्या किंवा भागाकार करायचा असेल, नियम काय डोक्यात ठेवायचे, सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवायचे, तुम्हाला माहिती आहे की एक पहिली संख्या असते, कोणती संख्या, पहिली संख्या म्हणजे त्याला आपण म्हणतो पहिलं पद। ठीक आहे, या अगोदरचे व्हिडिओ पहा म्हणजे डोक्यामध्ये येईल। ठीक आहे, त्याला पहिली संख्या म्हणा किंवा पहिलं पद म्हणा। त्यानंतर डोक्यात आणखी एक गोष्ट ठेवायची, ते म्हणजे दुसरी संख्या म्हणा किंवा त्याला दुसरं पद म्हणा। ठीक आहे, त्यानंतर जे तुम्ही क्रिया करणार, गुणाकाराची असू द्या किंवा भागाकाराची असू द्या। ठीक आहे, इथं लिहितो बघा, गुणाकार आणि भागाकार दोन गोष्टी आहेत, गुणाकार आणि भागाकार या दोघांचे नियम काय सारखेच, वेगवेगळे नाहीत। गुणाकाराचे नियम तेच आहे आणि भागाकाराचे नियम तेच आहे। ठीक आहे, बघा पहिली संख्या असू द्या, त्यानंतर दुसरी संख्या, त्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराला काय चिन्ह येतं, सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्तराचे चिन्ह। ठीक आहे, बघा आता यामध्ये जर एखादी पहिली संख्या असेल धन, पहिली संख्येचे चिन्ह काय असेल, धन असेल म्हणजे प्लस असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह सुद्धा धन असेल। पहिल्या संख्येचं चिन्ह दादा धन आहे, लक्ष दे, पहिल्या संख्येचं चिन्ह काय आहे, धन आहे, आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय, धन आहे। तू अशा वेळी काय करणार, तुला जे सांगितलं गुणाकार सांगितला गुणाकार कर, भागाकार सांगितला भागाकार कर। ठीक आहे, परंतु जे उत्तर येईल त्या उत्तराला तू चिन्ह काय देणार, तर धनच देणार, ध्यानात ठेव, बरोबर आहे। चला लक्ष द्या, पहिली संख्या धन असेल, दुसरी संख्या धन असेल, ठीक आहे, तेव्हा तुला जो सांगितलेली क्रिया आहे, गुणाकार सांगितला गुणाकार कर, भागाकार सांगितला भागाकार कर, परंतु उत्तराला कोणतं चिन्ह देणार, तू धन देणार। त्यानंतर दुसरा नियम डोक्यात ठेवायचे, पहिली संख्या धन आहे परंतु दुसरी संख्या ऋण आहे, म्हणजे पहिल्या संख्येचं चिन्ह धन आहे दादा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे। अशा वेळी तुला जर गुणाकार सांगितला गुणाकार कर, भागाकार सांगितला भागाकार कर, परंतु ज्यावेळेस तुझं उत्तर येईल त्या उत्तराला चिन्ह मात्र ऋण दे, उत्तराला चिन्ह कोणतं दे, ऋण। त्यानंतर बघा जर पहिली संख्या ऋण असेल दादा, पहिली संख्या कोणती असेल, ऋण असेल, आणि दुसरी संख्या काय असेल, धन असेल, अशा वेळेस सुद्धा डोक्यात ठेव, तुला सांगितली क्रिया करायची आहे, गुणाकार सांगितला गुणाकार कर, भागाकार सांगितला भागाकार कर, परंतु जे उत्तर येईल त्या उत्तराला तू चिन्ह कोणतं देणार, तर ऋण चिन्ह देणार, उत्तराला कोणतं चिन्ह देणार, ऋण। त्यानंतर बघा जर पहिली संख्या सुद्धा ऋण आहे, पहिली संख्या काय आहे, ऋण आहे, आणि दुसरी संख्या सुद्धा ऋण आहे, पहिली संख्या ऋण दुसरी संख्या ऋण, अशा वेळेस तुम्हाला सांगितलेली क्रिया करायची, गुणाकार सांगितला गुणाकार करा, भागाकार सांगितला भागाकार करा, परंतु जे उत्तर येईल त्या उत्तराला मात्र धन चिन्ह द्या, उत्तराला कोणतं चिन्ह द्या, धन चिन्ह। ठीक आहे, परत एकदा नियम सांगतो, पहिली संख्या धन असेल, दुसरी संख्या धन असेल, गुणाकार सांगितला गुणाकार करा, भागाकार सांगितला भागाकार करा, परंतु उत्तराला कोणतं चिन्ह द्या, धन चिन्ह द्या। त्यानंतर बघा पहिली संख्या धन असेल, दुसरी संख्या ऋण असेल, म्हणजे बरोबर आहे एक धन आहे आणि एक ऋण आहे, अशा वेळेस गुणाकार सांगितला गुणाकार करा, भागाकार सांगितला भागाकार करा, आणि परंतु उत्तराला ऋण चिन्ह द्या, उत्तराला कोणतं चिन्ह द्या, ऋण। त्यानंतर बघा पहिली संख्या ऋण आहे, दुसरी संख्या धन आहे, अशा वेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलेली क्रिया करायची, गुणाकार सांगितला गुणाकार करा, भागाकार सांगितला भागाकार करा, परंतु उत्तराला ऋण चिन्ह द्या, उत्तराला कोणतं चिन्ह द्या, ऋण। त्यानंतर बघा पहिली संख्या ऋण आहे, दुसरी संख्या सुद्धा ऋण आहे, अशा वेळेस काय करायचंय, सांगितलेली क्रिया करायची, गुणाकार सांगितला गुणाकार करा, भागाकार सांगितला भागाकार करा, आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला मात्र धन चिन्ह द्या, उत्तराला कोणतं चिन्ह द्या, धन चिन्ह द्या। हे होते आपले नियम, डोक्यात ठेवायचे। आता याच्यावरची काय उदाहरणं बघणार आहोत, याच्यावरची काय उदाहरण लगेच तुमच्या डोक्यामध्ये येऊन जाईल। बघा आपण घेतलं 5 गुणिला 3, 5 गुणिला 3, बघा ही संख्या काय धन आहे, दुसरी संख्या काय धन आहे, अशा वेळेस काय करणार, दोन्ही संख्या धन आहे, आपल्याला काय सांगितलं गुणाकार करायला सांगितलं, फक्त काय करणार मग गुणाकार करून घेणार, 5 त्रिक 15। ठीक आहे, गुणाकार केला, आता दोन्हीचं धन चिन्ह आहे म्हणून उत्तराला काय येणार, धन चिन्ह द्यायची गरज आहे का, नाही। परंतु ज्यावेळेस असं असेल 5 गुणिला -3, ठीक आहे,
आता इथं गुणाकार सांगितलाय म्हणून सगळ्यात अगोदर गुणाकार करून घ्यायचा 5 त्रिक 15. परंतु यामधलं काय, एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार, ऋण येणार. म्हणजे उत्तर काय झालं आपलं वजा 15. त्यानंतर बघा जेव्हा पहिली संख्या ऋण असेल म्हणजे वजा 5 गुणिला 3. ठीक आहे, वजा 5 गुणिला 3. आता यामध्ये हे वजा 5 जे आहे आणि इथं काय धन आहे, एक ऋण आणि एक धन आहे. मग अशा वेळेस सुद्धा काय करणार, गुणाकार सांगितला गुणाकार करून घ्या 5 त्रिक 15. आणि इथं एक संख्या ऋण आहे वजा 5 आहे म्हणून उत्तराला चिन्ह सुद्धा काय येणार, वजाच येणार. त्यानंतर बघा वजा 5 गुणिला वजा 3. ठीक आहे, चिन्ह बघा कोणतं आहे, गुणाकाराचं म्हणून काय करणार, गुणाकार करून घेणार 5 त्रिक 15. आणि इथं दोन्ही संख्याला ऋण ऋण चिन्ह आहे म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार, धन येणार. ठीक आहे, हे उदाहरण असं तुमच्या डोक्यामध्ये आलं असं. ठीक आहे, याच्यावरती गुणाकाराचे आणखी काही उदाहरणं घेऊ आणि त्याच्यानंतर भागाकाराचे सुद्धा घेऊ. गुणाकार आणि भागाकार जोपर्यंत येणार नाही, बेरीज वजाबाकी बहुतांशी लोकांना येतात परंतु गुणाकाराचे आणि भागाकाराच्या अडचणी आहेत. आता जे काहीच लोकांना आहे, सर्वांना आहे का नाही, ज्यांना आहेत त्यांच्यासाठी कामाला या हिशोबानं बघा आपल्याकडं एखादी संख्या आहे, उदाहरणार्थ घेतलं मी 321 गुणिला 5. आता एक अंकी संख्या बघा, या 3 अंकी संख्येला मी एक अंकी संख्येनं गुणतोय. आपण गुणताना नेहमी एकाच अंकाचा वापर करत असतो म्हणून पहिल्यांदा एक अंक घेतलाय, बरोबर आहे की नाही. म्हणजे यामध्ये काय आपण असं लक्षात ठेवा, हे 5 आहे वरती 3 संख्या आहे खाली एकच संख्या आहे. मग आपण काय करणार, ह्या एकाच संख्येनं तिन्ही संख्येला गुणणार. ठीक आहे, पहिला या 5 ना 1 ला गुणू, 5 1 5 ते लिहिले खाली. ठीक आहे, आता ह्या 1 ला गुणून झालेलं आहे बघा, ह्या 1 ला गुणून झालं 5 1 5 5 इथं लिहिले. त्यानंतर आता समोरची जो अंक आहे 2 आहे, आता या 2 ला 5 न गुणू, 5 दुने 10. आता जे 10 आहेत बरोबर आहे की नाही, यामधला एकक स्थानचा जो अंक आहे म्हणजे उजवीकडला अंक काय करायचा असतो, खाली लिहायचा असतो. 5 दुने 10 तो इथं लिहिलाय. आणि जो डावीकडला अंक आहे बरोबर आहे की नाही, म्हणजे बाकीचं जेवढे उरल एकक स्थानचा अंक सोडून 2 अंक उरू द्या, एक अंक उरू द्या, तो काय करायचा असतो, आपण समोरच्या ज्या अंकाला गुणणार आहे त्याच्या डोक्यावर लिहायचा असतो. आता 2 ला गुणल्यामुळे 5 दुने 10 इथं 0 लिहिले. आता जो हातचा एक उरतोय बरोबर आहे की नाही, तो आपण काय करणार, समोर 3 ला गुणायचंय म्हणून त्याच्या डोक्यावर लिहिणार. ठीक आहे, आता 3 ला गुणू, 5 त्रिक 15 15 ने 16. याचं उत्तर काय आलं मग आपलं 1605 आलं. ठीक आहे, चला त्यानंतर आणखी एखादी संख्या घेऊ. त्यानंतर बघा गुणिला 8 4567 गुणिला 8. आता यामध्ये सुद्धा काय करणार आपण, लक्ष द्या वरती 4 अंक आहेत खाली एकच अंक आहे त्यामुळे काय करणार आपण, या 8 ना अगोदर एकक स्थानापासून म्हणजे उजवीकडून गुणायला सुरुवात करायची असती. या 8 ना आपण वरच्या प्रत्येक अंकाला गुणणार आहोत. 8 7 56. ठीक आहे, वरती ह्याच्यासाठी रेष मारली तुम्ही, मारा नका मारू तो तुमचा प्रश्न. 8 7 56 56 सी 6 हातचे आले 5. ठीक आहे, पहिलं 7 ला गुणून झालंय, आता 6 ला गुणायचंय. 8 सकम 48 48 आणि 5 53 53 सी 3 हातचे आले परत 5. 8 पंच 40 8 पंच 40 40 आणि हे 5 45 म्हणून इथं 5 लिहिणार, हातचे आले परत 4. ठीक आहे, 8 चौक 32 32 आणि 4 36 म्हणजे आपलं उत्तर आलं 36536. ठीक आहे, हे आता आपण काय केलं, द्वितीयांक असू द्या वरती बरोबर आहे, त्याला एक अंकी संख्येनं गुणलं. ठीक आहे, म्हणजे आपण जवळपास प्रत्येक वेळी एका अंकानंच गुणतोय म्हणून या पद्धतीने आपल्याला डोक्यात राहील ती. ठीक आहे, चला आता आपण समोरचं उदाहरण बघू. आता ज्यांना ही इतकं स्लो काय घेतोय की जे सुरुवातीला शिकू राहिले, ज्यांना जमत नाही, वर्गामध्ये काय होतंय की आपल्याला गुणाकार जमत नाही ही सांगायची लाज वाटते बरोबर आहे नाही. मग आपल्याला पूर्ण व्याज संपत्ती तरी काही कळत नाही, आपला पैसा चालला.
त्याला मग 2-3 वर्ष लागतात. कमीत कमी 2-3 वर्षानंतर हळूहळू गणित जमायला सुरुवात होतं, कारण की तोपर्यंत गणिताचा मेळ लागलेला नसतो. ठीक आहे. बघा आता आपण कोणत्याही 2 अंकी संख्या घेऊ, समजा 12 गुणिला 11. ठीक आहे. आता यामध्ये जर तुमचा पाढापाठ असेल, 20 पर्यंत पाढापाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. आता इथं हे दोन्ही उदाहरणं मी 2 पद्धतीने लिहितो. 12 गुणिला 11. आता ज्यांचे पाढेपाठ असतील, बरोबर आहे नाही, त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे कमीत कमी 10 पर्यंत पाढेपाठ असेल त्यांच्यासाठी दोन्ही पद्धतीने सांगतो. 11 बघा, पहिलं 2 अंकाने गुणतो डायरेक्ट, बरोबर आहे नाही, ज्यांचा पाढापाठ आहे. 11 दुने 22, 22 2. याला वेगवेगळ्या ट्रिक्स सुद्धा आहेत, बरोबर आहे. मी तुम्ही युट्यूबला ट्रिक्स पाहता, पण प्रत्येकासाठी एकच ट्रिक्स लागल असं आहे का नाही. या 2 अंकी संख्येला आहे बरं का, 2 अंकी संख्येनं 2 अंकी संख्येला गुणण्यासाठी ट्रिक्स आहे, ती प्रत्येकाला चालती, त्याची काही अडचण नाही. परंतु जेव्हा बाकीच्या याच्यासाठी त्याला ट्रिक्स नाही, एक सरळ पद्धत आहे, त्या सरळ पद्धतीनं सोडावं लागतं. 11 दुने 22, 22 2. हातचे आले परत 2. त्यानंतर बघा 11 1, लक्ष द्या, ह्या 11 ने मी पहिले ह्या 2 ला गुणलं. 11 दुने 22, 22 2. हातचे आले परत 2. आता ह्या 2 ला गुणून झाले, उरलाय काय 1. मग या बरोबर आहे, ह्या 1 ला गुणू. 11 1 11, 11 आणि हे 2 किती झाले 13. या पद्धतीने सोडवलंय, बरोबर आहे. 132 आलंय. आता काय करणार, आता वरती 2 अंक आहे, खाली 2 अंक आहे. ठीक आहे. मग एका, आता पहिले ह्या 1 ना काय करतो, ह्या वरच्या 2 अंकाला गुणायचं, बरोबर आहे. त्यानंतर उरलेल्या दुसऱ्या यानं गुणायचं. ठीक आहे. मग पहिले 1 न गुणू. ठीक आहे, लक्ष द्या. 2 1 2 म्हणजे 2, बरोबर आहे नाही. त्यानंतर कळलं, पहिले 1 ने या 2 ला गुणलं. त्यानंतर लक्ष द्या, 1 1 1च राहणार. ठीक आहे. मग आता हे झालं, आपण ह्या अंकानं गुणून झालं ह्या 1 न. ठीक आहे. ह्या 1 न गुणून झालं म्हणून काय करणार तुम्ही, खाली एक स्टार मारा किंवा झिरो लिहा, तुम्हाला जसं आवडेल तसं. ठीक आहे. त्यानंतर बघा, आणि ते का मारलं तेही सांगतो, कारण की आपण आता लक्ष द्या, हा 1 होता, एकक स्थानी होता, आता समोर काय 10 आहे, 10 न गुणणार आहे आपण. ठीक आहे. ते समोर सांगतो. आता ह्या 1 न गुणायचंय, परत काय येणार आहे, 2 1 2 येणार आहे, त्याच्या म्हणजे 2 1 1 1. आता हे पहिलं उत्तर आलं, हे दुसरं उत्तर आलं, आणि ह्या दोघांची करायची असते आपल्याला बेरीज. ठीक आहे. 2 1 2, 2 आणि 1 3, आणि 81 1. ठीक आहे. 132. ठीक आहे. आणखी दुसरं एक उदाहरण घेतो, लगेच डोक्यामध्ये. 67 गुणिला 58. आता समजा आपल्याला 58 चा पाढापाठ आहे का, नाहीये पाठ. 67 चा पाठ आहे का, नाही. दोन्ही पैकी कोणताच पाढापाठ नाही. तुम्ही काय करा, सरळ सरळ थोडं, ज्या स्पीड आपोआप वाढेल तुमचा, ट्रिक्स पाठ शोधण्यापेक्षा याला स्पीड वाढवा, चांगल्या स्पीडनं जमून जाईल गणित. 8 7 56, 56 6. 8 ने वरच्या दोघांना गुणायचं आधी. 8 7 56, 56 6. हातचे आले 5. ठीक आहे. 8 सकम 48, 48 आणि हे 5 53, 53 3. आता 53 3 लिहिणार का नाही, कारण की पुढे कुठलाही अंक उरला का नाही, म्हणून 53 53च लिहायची, बरोबर आहे. लक्ष द्या, 8 सकम 48, 48 आणि 5 53. समोर काही अंक नाहीये म्हणून पूर्ण 53 इथं लिहिणार. या 8 ना आपलं गुणून झालंय, म्हणजे एका अंकानं गुणून झालंय, म्हणून इकडे एक तर पहिल्या अंकाखाली, म्हणजे एकक स्थानच्या अंकाखाली एक तर 0 लिहा, तुम्हाला स्टार मारायचा, स्टार मारा, काही प्रश्न नाही. आता 5 न गुणू. 7 35, 35 5. ठीक आहे. हातचे आले 3. ठीक आहे. त्यानंतर लक्ष द्या, 7 5 35, 35 5. हातचे आले 3. त्यानंतर 5 सक 30 किंवा 6 पंच 30, 30 आणि हे 3 ते हे 30. ठीक आहे. आता या दोघांची करायची आपल्याला बेरीज. 6 आणि 0 6, 5 आणि 3 8, परत 5 आणि 3 8, आणि या 3 3, म्हणजे आपलं उत्तर आलंय 3886. ठीक आहे. आता तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता, कोणते 2 अंक घेऊन कोणते 2 अंकाला गुणू शकता, किंवा लक्ष द्या, याला जी ट्रिक्स आहे, बरोबर आहे नाही, त्या ट्रिकचाही तुम्ही वापर करू शकता. परंतु या पद्धतीने सोडवलं तरी काही अडचण नाहीये. याचा जेव्हा तुम्ही स्पीडनं सराव करसाल
ट्रिक्सनं काय होतं, वेगळ्या याला वेगळी, प्रत्येकाला एकच ट्रिक्स नाहीये, त्यामुळे त्या ट्रिक्सचा वापर थोडासा कठीण जाऊ शकतो. सुरुवातीला याच पद्धतीनं सोडवा, याला स्पीड वाढवा आणि नंतर तुमची याची चांगली प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरू शकता. तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं किंवा तुम्ही स्वतः क्रिएट करून त्या वापरू शकता. बघा, कोणत्याही 2 अंकी संख्येनं कोणत्याही 2 अंकी संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं हे तुम्हाला कसं सोडवायचं ही कळालं. बघा समोरचा, आता जेव्हा 2 अंकी संख्येनं 2 अंकी संख्येला कसं गुणायचं हे आपण बघितलं. याच्या ट्रिक्सही नंतर सांगल. याला ट्रिक्स आहे आणि प्रत्येकाला लागते 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणण्यासाठी. कोणती 2 अंकी संख्या असू द्या, कोणत्याही 2 अंकी संख्येला गुणायचं असू द्या, ट्रिक्स चालती. परंतु समोरच्याला बरोबर आहे का, बाकीच्याला आहे का नाही. त्यामुळं सरळ सरळ पद्धतीनंच गुणाकार भागाकार जो गुणाकार आहे तो करायचा आहे आणि फक्त स्पीड वाढवायचा आहे, आपोआप जमायला सुरुवात होईल. आता लक्ष द्या, आता यामध्ये मी 3 अंक घेतलेत. आता ह्या 3 अंकाला परत मी काय करतो, दुसऱ्या 3 अंकी संख्येनं गुणतो. आता लक्ष द्या, 875 गुणिला मी 324 घेतले. ठीक आहे, मग आता काय करणार, या 4 न पहिल्या वरच्या 3 अंकाला गुणून घेणार, त्यानंतर ह्या 2 न वरच्या 3 अंकाला आणि त्यानंतर ह्या 3 न वरच्या तिन्ही अंकाला गुणून घेणार. चला पहिल्या 4 न वरच्या 3 अंकाला गुणू. 4 पंच 20. ठीक आहे, 4 पंच 20. बघा 20 शी 0 हातच्याले 2 समोरच्याच्या डोक्यावर ठेवायचे. 7 चौक 28, 28 आणि 2 30, 30 शी 0 हातच्याले परत 3. त्यानंतर 8 चौक 32 आणि हे 3 35. आता ह्या 4 ने आपलं गुणून झालंय, एका अंकानं गुणून झालंय म्हणून पहिल्या अंकाखाली 0 लिहा किंवा स्टार मारा. ठीक आहे, चला समोरचा, आता आपल्याला ह्या 4 न गुणून झालंय, 2 न गुणायचंय. 5 दुने 10, 10 शी 0. ठीक आहे, हातचा आला 1. त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने डोक्यात ठेवू शकता कुठं हातचा द्यायचा आहे. त्यानंतर 2 7 14, 14 ने 1 15, 15 शी 5, हातचा आला परत 1. ठीक आहे, त्यानंतर 2 8 16, 16 ने 1 17. आता काय झालं लक्ष द्या, आपल्या 2 अंकाचं काय झालंय. ठीक आहे, 4ही संपले आहे, सोडून झालं, गुणून झालं, 2 नाही गुणून झालं म्हणून 2 अंकाचं गुणून झालं म्हणून काय करणार आपण, एकक स्थानाकडून 2 अंक म्हणजे एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानच्या अंकाखाली 0 लिहा किंवा स्टार मारा. ठीक आहे, आता उरलेत आपल्याकडे 3. ह्या 3 ना आता वरच्या 3 अंकाला गुणायचंय. 3 5 15, 15 शी 5, हातचा आला परत 1. ठीक आहे, त्यानंतर बघा 3 7 21, 21 आणि 1 22, 22 शी 2, हातचे आले परत 2. त्यानंतर बघा 3 8 24, 24 आणि हे 2 26. आता करायची आपल्याला याची बेरीज. बघा इथं 0च येणार, इथं सुद्धा सगळं 0 असल्यामुळे 0 येणार. 5 आणि 5 10 आणि 5 15, 15 शी 5. ठीक आहे, हातचा आला 1. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि हे 2 13, 13 शी 3, हातचा आला परत 1. 1 आणि 1 2, 2 आणि 6 8 आणि ह्या 2 शी 2. ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर. याच पद्धतीने तुम्ही आणखी संख्या घेऊ शकता आणि सराव करू शकता. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.